नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण प्रिन्सेस कटचं 30 साइजचं पेपर कटिंग करणार आहोत। म्हणजे 30 साइजचं आपल्याला प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग करायचं आहे। 30 साइजसाठी आपल्याला शोल्डर, मुंडा, जी मेन टकची उंची असते ती उंची, मेन टकची रुंदी किती इंच घ्यायची आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल सांगणार आहे। सर्वात आधी आपण पाठीमागचा भाग कट करणार आहोत। तर आता आपण उंची टाकून घेऊया। मी तयार ब्लाउजची उंची 12.5 इंच घेणार आहे, तर 13.5 इंच वरती टिक करून घेते। म्हणजेच उंचीमध्ये इथे 1 इंच वाढवून घेते। तुमच्याकडे जर मापासाठी ब्लाउज असेल तर तुम्ही त्याच्यावरून उंचीचं माप घ्यायचं आहे आणि त्यात 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे। इथे आपण 13.5 इंच वरती टिक केलेला आहे। मी 5 इंच शोल्डर घेणार आहे। शोल्डर घेतलेला आहे आपण 5 इंच। इथेही आपण लाईन मारून घेऊया। अशा पद्धतीने मी इथे लाईन मारून घेत आहे। आता आपण मुंडा मोजून घेऊया। इथून आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे। मी मुंड्याची उंची 5.25 ते 5.5 इंच घेणार आहे। 5.5 इंच वरती आपण इथं टिक केलेला आहे। तुम्ही 5.25 देखील घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर ब्लाउज असेल तर त्याच्यावरून तुम्हाला मुंड्याची उंची मोजून घ्यायची आहे। आणि बऱ्याच अशा कमेंट येत आहे की प्रिन्सेस कटवरून ब्लाउजची माप घेऊन दाखवा, तर तो व्हिडिओ देखील आपण लवकरच शेअर करणार आहोत। अशा पद्धतीने इथे आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। ही आहे मुंड्याच्या उंचीची लाईन। इथे आपलं शोल्डर आणि मुंडा टिक झालेला आहे। आता आपण घडीचं माप घेऊयात। आज आपण 30 साइजचं पेपर कटिंग करत आहोत, तर 30चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे। तर 30चा चौथा भाग आहे 7.5 इंच। इथे आपण 7.5 इंच वरती टिक करून घेऊयात। ही आपली प्रॉपर घडी आहे 7.5 इंच। त्यात आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। म्हणजेच आपली पूर्ण घडी आलेली आहे 9.5 इंचाची। तुम्ही जर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं तर तुमची घडी येणार आहे 9 इंचाची। आणि तुम्ही जर 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं तर तुमची घडी शिलाई मार्जिन धरून 9.5 इंचाची येणार आहे। आता आपण इथे लाईन मारून घेणार आहोत। इथे 1/2 इंच टिक केलेला आहे। इथून पण आपण लाईन मारून घेऊयात। आणि अशा पद्धतीने मी 1/2 इंच साईडला टिक करून लाईन मारलेली आहे। इथे पण लाईन मारून घेऊया। अशा पद्धतीने आपण मुंड्याची साईडला टिक करून घेतलेला आहे आणि जी साईज आहे घडी आहे तिथं पण आपण टिक केलेला आहे। आता आपण कंबरचं माप घेणार आहोत। कंबर आहे 24 इंच। 24चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 24चा चौथा भाग आहे 6 इंच। अर्धा इंच पाठीमागचा टक्स आणि तिथून पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। कंबर तुम्ही तुमच्या ब्लाउजवरून मोजून घ्यायचा आहे आणि त्याचा चौथा भागावरती टिक करायचा आहे। प्रत्येकाचं कंबर 24 इंच असेल असं नाही, काहींचं कमी किंवा काहींचं जास्त सुद्धा असू शकतं। त्यासाठी आपल्याला नेहमी आपल्या ब्लाउजवरून कंबरचं माप मोजायचं आहे। आता आपण मुंडा मोजून घेऊयात। म्हणजेच मुंड्याला जो आपण पाठीमागचा आकार देतो त्या आकारासाठी टिक करून घेऊयात। ह्या पॉइंट पासून आपल्याला 1.5 इंच वरती टिक करायचं आहे। इथे मी 1.5 इंच वरती टिक केलेला आहे। आता आपण इथे आकार देऊन घेऊयात। अशा पद्धतीने मी इथे आर्महोल करून आकार देऊन घेतलेला आहे। 1.5 इंचापासून आपल्याला या साईडला आकार द्यायचा आहे। आता आपल्याला गडारुंदी टाकून घ्यायची आहे। मी इथे गडारुंदी 2 इंच घेणार आहे। 2.25 ते 2 इंच आपल्याला गडारुंदी घ्यायची असते। 9 इंचाचा मी इथे तयार गडा घेणार आहे, तर 9.5 इंचावरती मी इथे टिक करत आहे। गड्याची उंची तुम्ही तुमच्या ब्लाउजवरून मोजून घ्यायची आहे किंवा तुमच्या हिशोबाने टाकायची आहे। इथे पण आपण 2 इंच वरती टिक केलेला आहे। तिथून पुढे अर्धा इंच पसरट गड्यासाठी अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला पसरट गडा हवा असेल तर, जर तुम्हाला नॉर्मल गोल गडा हवा असेल तर नाही वाढवलं तरी चालेल। पण मी पसरट गडा दाखवत असते बऱ्याच व्हिडिओमध्ये। पसरट गड्यासाठी आपल्याला इथून तर अर्धा इंच वाढवायचं आहे। इथं आपल्याला काहीही बदल करायचे नाही। इथून 1 इंचावरती गड्याला आपण आकार देऊन घेत असतो।
अशा पद्धतीने मी गळ्याला इथं आकार देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला 1/2 इंच गळ्याच्या साईडने कमी करायचं आहे। बऱ्याच महिलांचे शोल्डर गळण्याचे खूप प्रॉब्लेम असतात, तर त्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने 1/2 इंच हे कमी करून घ्यायचं असतं। आणि व्हिडिओ बघताना लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा असतो। सगळे प्रश्नांचे उत्तरं तुमचे व्हिडिओमध्येच असतात। तर इथं आपण 1/2 इंचवरती टिक केलेला आहे। आता आपण पाठीमागचा जो टक्स असतो तो टिक करून घेऊयात। 3.5 इंच मी इथे रुंदी घेतलेली आहे। 4 इंच उंची, इथेही लाईन मारून घेऊयात। हा आपला अर्धा इंचाचा टक्स असतो, म्हणून आपण कंबरचा चौथा भाग अधिक अर्धा इंच वाढवून घेतो। आता आपल्या इथे कंबर कमी आहे म्हणून ही जी लाईन आहे ही तिरकस आलेली आहे। जर तुमचं कंबर जास्त असेल तर ही जी तिरकस लाईन आलेली आहे ती तिरकस न येता सरळ येत असते। समजा आपण इथं 24 इंचाचं कंबर घेतलेलं आहे, तुमचं 25 इंचाचं असेल तर अर्धा इंच परत इथं वाढू शकतो आणि ही जी लाईन आहे ही सरळ येऊ शकते। कंबर जर अजून यापेक्षा कमी असेल तर ही लाईन तिरकस येत असते। इथे आपला पाठीमागचा भाग ठीक झालेला आहे। आता आपण कट करून घेऊयात। मी या आधीच्या व्हिडिओमध्ये 26 साईज 28 साईजचं पेपर कटिंग प्रिन्सेस कटचं कसं करायचं ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आणि त्या आधीच्या व्हिडिओमध्ये 26 साईजपासून तर 50 साईजपर्यंत कटोरीचे माप कसे टाकायचे आणि कटोरी कशी कट करायची तेही मी तुम्हाला 26 ते 50 कटोरी ब्लाऊजचे जे ऑनलाईनचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये डिटेल सांगितलेलं आहे। आणि त्या आधीचे पण व्हिडिओ आहेत 4 टक्स पेपर कटिंगचे, त्यात पण आपण 28 ते 50 पेपर कटिंग करून दाखवलेली आहेत। त्यात पण टक्स पॉईंट टिक करून दाखवलेले आहेत। टक्सची उंची रुंदी किती इंच घ्यायची आणि कशा पद्धतीने आपल्याला कुठून मोजून घ्यायचं आहे ते सुद्धा मी 4 टक्सच्या 28 ते 50 जे आपण ऑनलाईनचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये डिटेल सांगितलेलं आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा। आता आपण गळा कट करून घेऊयात। मी 28 ते 50 हे जे माप आहेत ते का दाखवत असते, कारण बऱ्याच जणांकडे सर्व साईजचे माप शिवण्यासाठी येऊ शकतात, म्हणून आपल्याला शिकताना 28 ते 50 हे सर्व माप शिकून घ्यायचे असतात। इथे आपण पाठीमागचा गळा कट केलेला आहे आणि मुंडा पण आपला कट झालेला आहे। आता आपण हाच पार्ट ठेवून पुढचा पार्ट टिक करून घेणार आहोत। जर तुम्हाला पुढच्या साईडला हुकलूक पट्टी घ्यायची असेल तर 1/2 इंच ह्या साईडने आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं असतं। आणि जर तुम्हाला पाठीमागे हुकलूक पट्टी घ्यायची आहे तर ह्या साईडने 1/2 इंच आपण घेत नसतो। जसं मी तुम्हाला 28 साईजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की पुढे जर हुकलूक पट्टी असेल तर त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने टिक करून घेतलं पाहिजे। मी हे बिना म्हणजे पाठीमागे हुकलूक पट्टीचं कट करत आहे। अशा पद्धतीने पाठीमागची हुकलूक पट्टी जर असेल तर 1/2 इंच आपल्याला या साईडला वाढवायची गरज येत नाही आणि पुढे जर तुम्ही हुकलूक पट्टी घेतली तर या साईडने आपल्याला वाढवून घ्यायचं असतं। इथे मी अर्धा इंचवरती आधी टिक करून घेतलेला आहे। पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागामध्ये अर्धा इंच उंचीमध्ये वाढवून घ्यायचं असतं। आणि तुम्हाला जर पुढे हुकलूक पट्टी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे 1/2 इंच सोडून आपल्याला हे टिक करून घ्यायचं आहे। मी 28 साईजच्या व्हिडिओमध्ये डिटेल दाखवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुमच्या बरोबर लक्षात येईल। गळा रुंदीला पण आपण टिक करून घेऊयात। शोल्डर साईडला आपण टिक करून घेतलेला आहे। आता आपला हा जो पाठीमागचा भाग आहे हा आपण काढून घेणार आहोत। आता आपल्याला मुंड्याची उंची मोजून घ्यायची आहे। मुंड्याची उंची आपण 5.5 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर आपण 5 इंच घेतलेला आहे। अशा पद्धतीने पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे। माप जर आपण परफेक्ट टाकले तर कधीच आपल्या ब्लाऊजमध्ये चुका होत नाही। आता मी साईडला 1/2 इंच का घेतलं, इथपर्यंतच आपलं 5 इंच आलेलं होतं।
कारण हे जे पाव इंच आहे बऱ्याच जणांच्या मुंड्यामध्ये खूप चुन्या पडतात, कापड गोळा होतो, तर तो कापड गोळा होऊ नये म्हणून आपण पाव इंच या साईडला टिक करून लाईन मारून घेत असतो. आता आधी आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात. 1 इंचावरती आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी इथे हाताने आकार देऊन दाखवलेला आहे. तुम्ही हाताने देखील आकार देऊन घेऊ शकतात किंवा अशा प्रकारची आर्महोल कर्व मिळते, ते आर्महोल कर्वने तुम्ही आकार देऊन घेऊ शकतात. ही आर्महोल कर्व आपल्याकडे अवेलेबल आहे. आता आपल्याला पुढचा गडा टिक करून घ्यायचा आहे. तयार पुढचा गडा 5 इंचाचा आहे, तर मी 5.5 इंचवरती टिक करून घेत आहे. अर्धा इंच मी इथे वाढवून घेतलेला आहे. इथे पण आपण लाईन मारून घेऊयात. तुम्ही गड्याची उंची तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात. 1 इंचवरती टिक करून आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी पाव इंच खालच्या साईडला टिक करून हा आकार देऊन घेत असते. आणि तुम्हाला जर पाव इंच खाली टिक करून आकार द्यायचा नसेल तर इथून पण तुम्हाला डायरेक्ट गोलाकार देऊन घेता येतो. आता आपल्याला टक्सची उंची मोजून घ्यायची आहे. टक्सची उंची आहे आपली, तयार उंची आहे 10 इंच, तर मी 10.5 इंचवरती टिक करून घेते. इथे मी 10.5 इंचवरती पॉईंट टिक करून घेतलेला आहे. तुमची जर उंची 9.5 इंच असेल तर 10 इंचवरती टिक करायचं आहे. 10 इंच असेल तर 10.5 इंचवरती टिक करायचं आहे. इथे आपण 10.5 इंचवरती टिक करून घेतलेला आहे. इथून आपल्याला 3.25 इंच मोजायचं आहे. 3.25 इंच मोजायचं आहे. इथे मी 3.25 इंचवरती टिक केलेला आहे. आणि तुमचं जर हुकलूक पट्टीचं म्हणजेच पुढच्या साईडला हुकलूक पट्टी असेल तर पाव इंच आपण ते सोडून टिक करायचं आहे. मी 28 साईजच्या व्हिडिओत दाखवलेला आहे की कशी आपल्याला टक्सची रुंदी मोजून घ्यायची आहे. बॉक्स तयार करून दाखवते म्हणजेच लक्षात येईल. इथून जसं आपण 3.25 इंच मोजून घेतलेलं आहे तसंच इथे पण आपल्याला 3.25 इंच मोजून घ्यायचं आहे. म्हणजे माप अगदी परफेक्ट येतात. सगळे माप जर तुम्ही व्यवस्थित मोजून टाकले तर तुमचे देखील ब्लाऊज अगदी परफेक्ट येईल. अशा पद्धतीने आपण इथे बॉक्स तयार केलेला आहे. इथे आपण 1.5 इंच, 1.25 ते 1.5 इंच हे घ्यायचं आहे. इथे पण मी 1.5 इंचावरती टिक करून घेत आहे. इथे पण आपण लाईन मारून घेऊयात. अशा पद्धतीने मी इथे लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण आकार देऊन घेऊयात. अशा पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण हा आकार डार्क करून घेऊयात. अशा पद्धतीने मी हा आकार डार्क करून दाखवलेला आहे. आता हा जो आपला टक्स पॉइंट आहे इथे आपण हा आकार देऊन घेऊयात. हा आकार देताना आपल्याला व्यवस्थित आकार द्यायचा असतो. अशा पद्धतीने तुम्ही हा आकार बघू शकतात कशा पद्धतीने मी हा आकार दिलेला आहे. हा जर तुमचा आकार व्यवस्थित असेल तर तुमचं ब्लाऊज व्यवस्थित बसतं. आता आपण इथे टिक करून घेतलेला आहे. इथं जे आपण 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे तर इथे आपल्याला 2.25 इंच वाढवून घ्यायचा आहे. कारण हा जो मधला कापड आहे हा कट होऊन जातो. पुढच्या साईडला कापड कमी पडू नये त्यासाठी आपल्याला या साईडला 2.25 इंच वाढवायचं आहे. तुम्ही जर 1.5 इंचचा हा टक्स घेतलेला असेल, हे अंतर घेतलेलं असेल तर इथं पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 1.5 अधिक पाव म्हणजेच 2.25 इंच. इथं अर्धा इंच. आता आपण इथं अर्धा इंच का वाढवतो? कारण हे जे दोघं पार्ट आहेत हे ज्या वेळेला आपण जॉईन करतो त्यावेळेला अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जात असतं. इथे पण लाईन मारून घेऊयात आणि इथे पण आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. इथे पण आपल्याला अर्धा इंचवरती ही लाईन मारून घ्यायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला टच करायचा आहे. हा पॉइंट आणि हा.
मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने इथं सांगत आहे की कुठला पॉईंट कुठल्या पॉईंटला टच करायचा, कुठल्या पॉईंट किती इंचावरती आपण टिक केलेला आहे. इथून आपण अर्धा इंच वरती टिक केलेला आहे आणि तिथून आपण क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे. इथे आपला पुढचा भाग टिक झालेला आहे. आता आपण कट करून घेऊयात. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की टक्सची उंची नेहमी वरच्या साईडनेच मोजून घ्यायची आहे. ही जी टक्सची उंची आहे, मेन टक्सची उंची ती वरच्या साईडने मोजायची आहे आणि टक्सची रुंदी नेहमी ह्या साईडने मोजून घ्यायची आहे. आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गळा कट करून घेऊयात. इथे आपला हा भाग कट झालेला आहे. अशा पद्धतीने आपला हा पार्ट म्हणजे पुढचे पार्ट कट झालेले आहेत आणि हा आहे आपला पाठीमागचा भाग. आता आपल्याला बाही कट करायची आहे. बाहीचे जे माप आहेत ते मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. बाही आपल्याला आधी उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. उंचीमध्ये मी अर्धा इंच अस्तरच्या बाहीसाठी वाढवून घेतलेला आहे. तिथून वरती 4 इंच तयार उंची, वरती अर्धा इंच लाईन मारून घेऊयात. आता आपल्याला घडी मोजायची आहे. आज आपण 30 साईजचं प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग केलेलं आहे. तर 30 साईजचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला. 30चा चौथा भाग आहे 7.5 इंच आणि अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आता आपण हे अर्धा इंच का एक्स्ट्रा घेतलं? ज्या वेळेला आपण पाठीमागचा भाग टिक केला होता त्यावेळेला आपण 2 इंचमध्ये शिलाई मार्जिन वाढवलं होतं. हे जे 2 इंच आहे, हे 2 इंच जर शिलाई मार्जिन असेल तुमचं तर इथं आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आणि हे जर तुमचं 1.5 इंच शिलाई मार्जिन असेल तर आपल्याला फक्त छातीचा चौथा भाग एवढंच बाहीला माप टाकायचं आहे. दंडघेर मोजून घेऊयात. दंडघेर 30 साईजचा मी इथे 5 इंच घेणार आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. इथे आधी आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे सरळ, जेणेकरून आपलं लक्षात येईल. चार इंचची तयार बाही आहे तर मी 2.25 इंच कमी करत आहे. 2 ते 2.25 इंच आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. याच्यावरती पण आपण एक चार्ट बनवलेला आहे. शक्यतो 2 इंच कमी करतात. 2 ते 2.25 इंच आपल्याला हे कमी करून घ्यायचं आहे. इथे मी लाईन मारून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी दंडघेरला आपण टिक करून घेतलेला आहे. आता आपल्याला बाहीचे आकार टाकायचे आहेत. इथे आपले बाहीचे आकार टाकून झालेले आहेत. बंद बाजूकडून पुढचा आकार किती इंचवरती द्यायचा आणि बंद बाजूकडून पाठीमागचा जो आकार आहे तो किती इंचाचा द्यायचा मी हे 4टकच्या 28 ते 50 साईजच्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलं आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. त्यात तुमच्या सर्व बाहींचे जे आकार आहेत ते तुमच्या लक्षात येऊन जातील. म्हणजे कुठल्याही साईजची तुम्ही बाही कट करू शकता. बाही कट करण्यात ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. इथे आपली 30 साईजची बाही पण कट झालेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण ही बाही कट केलेली आहे. मी तुम्हाला बाही देखील लावून दाखवते.
इथे आपण अर्धा इंच कापड सोडून देणार आहोत. ज्या वेळेला आपण शोल्डर जॉईन करतो त्यावेळेला ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जात असतं. मी आता तुम्हाला ही बाही लावून दाखवते. पाठीमागच्या भागाला आपल्याला पाठीमागचाच भाग हा लावून बघायचा असतो. बघू शकतात बाही अगदी बरोबर पुरलेली आहे. 2 ते 3 पॉईंट जास्त आलेली आहे आपली बाही, पण कमी नाही. हा जो भाग मी फोल्ड करून घेतला आहे हा जास्त आलेला आहे. अर्धा इंच नेहमी आपल्याला वरती टिक करून ही शिलाई मार्जिन सोडून आपल्याला बाही लावून बघायची असते. जर तुमचे आकार अगदी परफेक्ट असतील तर तुमची बाही अगदी परफेक्ट पुरून जाईल. जर तुमचे आकार चुकत असतील तर बाही पुरत नाही. इथे मी तुम्हाला बाही देखील पुरवून दाखवलेली आहे. आणि ही जी बाही आहे ही बाही आपली एक्स्ट्रा आलेली आहे. 2 ते 3 पॉईंट म्हणजे जवळजवळ पाव इंच बाही आपली इथं एक्स्ट्रा आलेली आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने 30 साईजचं प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग तयार केलेलं आहे. तुम्हाला जर अशाच प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि तुम्हाला जर माझा आजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.